तर आता आपण इथपर्यंत आलोय, आपल्या बेलपानाच्या अगदी जवळपर्यंत आलोय. उरलेला जो आपला गोल्डन धागा आहे त्याला दोन ह्याच्यात करून एक गाठ मारून घेतली आणि मग गाठ मारून त्याला परत खालच्या साईडने त्याचा एक तुकडा घेऊन खालच्या साईडने आणि एक तुकडा इकडनं घेऊन ह्याला गम घ्यायचं बोटावर. फेविकॉल घ्यायचा आणि ह्या दोऱ्याला फक्त असं पिळ घालत जायचं, त्याचा आपोआप तो पिळ बसत तो इथे बघा असं घेतलं, ह्याच्यात ह्याला पिळ बसवत बसवत तो नाजूक आणि पातळ असल्यामुळे त्याला भरपूर फेविकॉल घेऊन असं बोटाने फक्त असं पिळ देत देत घ्यायचं. आणि आपल्या ह्या बेलपानाचा जो पान आहे त्याच्या आतमध्ये लोटून घ्यायचं. असं केलं खालच्या साईडला त्याला इथे चिपकून टाकायचं. इथे पण थोडस फेविकॉल लावून त्याला इथे खालच्या साईडला चिपकून टाकायचं आणि एखाद्या आपल्या कैचीन किंवा कशाने तरी त्याला आतमध्ये गादीच्या आतमध्ये लोटून द्यायचं. त्याच्यावरून गादीचा तुकडा एखादा छोटासा घेऊन असं इथे पण त्याला असं पॅक करून टाकायचं हँडी. कळलं? तर इकडनं पण आपली पॅक झाली. कुठेही रेड धागा दिसत नाही. मी पूर्ण गोल्डन धागा फक्त काय केला, गुंडाळून घेतला. जसं की आपण हँडमेड गादी ठुशीला लावताना बघितलं तसंच सेम इथे तीच प्रोसेस होती. रेडीमेड गादी बघितली, हँडमेड गादी बघितली. त्याला कसं नेकलेसला ती कशी अटॅच करायची, धागा न वापरता तारेचा वापर का केला जातोय. तार बघा मागून पण कमी दिसते आणि पुढच्या साईडनी तर दिसतच नाही की हा तारेने पॅक केलाय म्हणून, त्यामुळे आपण तार यूज करतो. तर हा झाला आपला बेलपान साज तयार, बेलपान नेकलेस तयार झालेला आहे. आणि त्याला गादी कशी लावायची, आपण रेडीमेड गादी कशी लावायची तेही बघितलं, हँडमेड गादी कशी बनायची ते बघितलं आणि ती कशी लावायची तेही बघितलं. हा आपला बेलपान नेकलेस युनिक आणि पारंपरिक असा तयार झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.